नागपूरमध्ये खासदार सुप्रिया सुळे बोलतात. आपण थेट जाऊयात. आठवड्याला भेटते म्हणून काय अस्वस्थता असते का? काल मी विनोद तावडेंबरोबर पूर्ण दिवस होते JPC मध्ये, म्हणून काय अस्वस्थता थोडी असते. ते त्यांच्या कामासाठी आले, ते मी माझ्या कामासाठी. आम्ही JPC मध्ये एकत्र होतो, शेजारी बसलो होतो, ट्विटही झाला फोटो, तुम्ही जर फॉलो करत असाल आम्हाला दोघांना तर. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांमधले लोक विरोधात असू दे किंवा विपक्ष असू दे, हे अनेक वेळा कामांसाठी एकामेकाला भेटत असतात. एकामेकाला भेटलो म्हणून ना ते आमच्याकडे येत आहेत ना आम्ही त्यांच्याकडे जातो. चर्चेच्या मागे कोण असावं? कारण की सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होणार आहे. गेल्या 1.5 दिवसांपासून ही संपूर्ण चर्चा आली. यामागे काही कोणाचं षडयंत्र आहे किंवा काही वाटतंय का? काय नेमकं तुम्हाला माहीत नाही? मी तुम्हाला खरं म्हणजे आदरणीय पवारसाहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार खासदार पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहे आणि आम्हीही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाही आहे. त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. तृणमूलमध्ये सध्या ज्या घडामोडी आहे त्या पार्श्वभूमीवर अशा चर्चा सुरू झाल्या. संजय राऊत यांची पण काही वेगवेगळे स्टेटमेंट्स होते, त्यामुळे या चर्चांना थोडंसं सूट आले. तृणमूल काँग्रेसचं मला माहिती नाही, कारण का तृणमूल काँग्रेसची जी मीटिंग सोनियाजींबरोबर झाली त्याच्यात 2च लोक होते. सोनियाजी स्वतः होत्या आणि ममता दिदी होत्या. त्या दोघी माध्यमांशी बोलल्या आहेत का नाही मला माहिती नाही, पण माझ्या वाचनात काही आलेलं नाही, ना वर्तमानपत्रात ना चॅनल, ना त्या दोघी माझ्याशी बोलल्या आहेत ना मी त्यांच्याशी बोलले. त्याच्यामुळे त्या दोघींच्या बोलण्यामध्ये काय झालं हे त्याच दोघींना माहिती. ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी सुरू आहेत तृणमूलच्या बाबतीत, अक्षरशः तो पक्ष पूर्णपणे संपत चाललेला दिसतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळेच आपल्या पक्षाच्या सुद्धा या चर्चा सुरू झाल्या. काही लोक संपर्कात असल्याच्या या सगळ्या चर्चा तिथून सुरू झाल्या. कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही. आदरणीय पवारसाहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवारसाहेबांनी कुणाला प्रस्ताव दिला. बाकी तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा. तुम्हाला असं वाटतं की या स्थितीमध्ये विलिनीकरण एक वेगळा पर्याय असू शकतो? मी तुम्हाला खरं सांगू, आज देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती इतक्या अडचणीत आहे की आता राजकारण करायची वेळ नाही, आता देश वाचवायची वेळ आलेली आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, नीटच्या परीक्षेचा आता आम्ही एकामेका तू मे करत बसायचं का? नीटच्या परीक्षेमधल्या मुलांचं भविष्य बघायचं. आपापसात तू मे कोणी राजकीय पक्षांनी करायचे, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी. का आज महागाई, बेरोजगारीमध्ये अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकरी असेल, नागरिक असेल, त्याला आधार द्यायचा. आम्हालाही काही जबाबदाऱ्या आहेत की नाही. लोकांनी विश्वासाच्या नात्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्हाला आलेलं आहे आणि घरं फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केलेले नाहीत आणि कधी करणारही नाही. आणि आत्ता तृणमूलचं जे मॉडेल आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काही वेगळं नाही. पहिलं शिवसेनेवर हल्ला झाला, मग राष्ट्रवादीवर झाला आणि आता तो हल्ला तृणमूलवर होतोय. रोहित पवार उपोषणाला बसलेले आहेत. मी पहिल्यापासून रोहितला विनंती करत होते की असं उपोषण तू करू नको, कारण शेवटी आपली ही मोठी लढाई आहे. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढायला आपली ताकद ही आपण ठेवलीच पाहिजे. पण त्याची आस्था, त्याचं प्रेम शेतकऱ्यांवरचं, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की तो हे करणार. काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले. काल दिवसभर तो ताकदीने लढत होता, पण आज सकाळी मी जेव्हा आढावा घेतला 24 तास झाले, त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे सरकार किती असंवेदनशील, गरीब, कष्ट करणारे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्याबद्दल आहे. ह्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे ही कर्जमाफी आहे. संजय राऊत यांनी काल जे वक्तव्य केलं की शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे. आमचा गट नाही, आमचा पक्ष आहे. तुमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे असं संजय राऊत काल म्हणले. संजय राऊतांना काय म्हणाल? संजय राऊत हे माझे मोठ्या भावासारखे आहेत आणि प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन, सूचना करायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे आम्हाला सूचना करायच्या. ताई, हिंदी में जानना चाहेंगे, मर्जिंग को लेके जो बयानबाजी हो रही है, कल नाना पटोले ने भी कहा कि इस तरीके का प्रस्ताव पहले आया था, इस पर चर्चाएं हो रही है. हमें कुछ पता नहीं, ना आदरणीय पवार साहब को पूछा कुछ पता है, ना मुझे, ना शशिकांत शिंदे जी, ना जयंत पाटिल जी. हमारे पार्टी में ना किसी ने प्रस्ताव दिया है, ना हमें किसी ने प्रस्ताव दिया है. ना हमने दिया है, ना उन्होंने दिया है. भारतीय जहाज़ों पर जो हमला हुआ है, 3 लोग मारे गए, ट्रंप का बयान है वो ईरान ने किया. ये बहुत दुख की घटना है, बड़ी
मतलब बहुत दुख की बात है जिस तरह से ये हल्ला हुआ है और हमारे 3 भारतीय हमने गंवाए।